नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिडिटी संपली तरी काही लोकांच्या लक्षामध्ये राहत नाही आणि ज्यावेळी लक्षामध्ये येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. काहींना तर वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर चक्क दंडही भरावा लागतो. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी RTO ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात. याशिवाय वाहन ट्रान्सफरचाही विषय तसाच आहे. त्यासाठीही ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतात. परंतु आता या कटकटीतनं वाहन मालक आणि चालकांची सुटका होणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स वैधता आणि वाहन ट्रान्सफरबाबत नियमांमध्ये लवकरच मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकारकडनं सुरू आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनासंबंधी कामांसाठी वाहन मालक आणि चालकांना RTO कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कटकटीपासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकार नव्या नियमांवरती विचार करत आहे. 2 महत्त्वाच्या प्रस्तावांवरती चर्चा सुरू आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता वाढवणं आणि वाहनांशी संबंधित सर्व सेवा ऑनलाईन करण्यासाठी सरकारी पातळीवरती विचार सुरू आहे. नवीन प्रस्तावानुसार ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता 50 वर्षांपर्यंत असू शकते आणि सध्याच्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स हे 20 वर्षापर्यंतच वैध असतं. त्याचं नूतनीकरण अनेकदा करावं लागतं. अनेकदा वैधता वाढवण्यासंदर्भातील तारीख उलटून गेल्यानंतर चालकांना RTO कार्यालयामध्ये धावाधाव करावी लागते. त्यामुळे त्याची वैधता 50 वर्ष करण्याचा विचार सरकारचा चालू आहे. नूतनीकरण प्रक्रियेला लागणारा विलंब आणि RTO कार्यालयामध्ये माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून चालकांची सुटका होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. वाहनांच्या खरेदी विक्री संदर्भात बदल करण्याचाही प्रस्ताव सरकारधीन आहे. वाहनाचा मालकी हक्क बदलणे म्हणजेच व्हेइकल ओनरशिप ट्रान्सफर आणि परमिट रिन्युअलसारखी अत्यंत महत्त्वाची, खर्चिक आणि वेळखाऊ कामं डिजिटल होणार आहेत. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास जुनी गाडी खरेदी किंवा विक्री केल्यानंतर नाव ट्रान्सफर करण्यासाठी RTO ऑफिसच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत. घर बसल्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरूनच ही कामं अगदी काही मिनिटांमध्ये केली जाऊ शकतात. या प्रस्तावांना मान्यता मिळाली तर त्याचा महसुलावरती परिणाम होईल असं काही राज्यांनी म्हटलं आहे. मात्र यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर काहीही परिणाम होणार नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. लायसन्स किंवा वाहनाशी संबंधित कामांचं जे शुल्क आकारलं जातं ते ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून अगदी सहज भरलं जाऊ शकतं आणि फक्त अर्जदारांना संबंधित कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ड्रायव्हिंग लायसन्स हे आता इथून पुढे 50 वर्षांसाठी वैध राहणार आहे तसा विचार सरकार करते. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.